युवकांसाठी प्रेरणादायी पाऊल. 50 पुस्तके घेऊन रायगडावर शिवरायांच्या चरणी. लेखक गौतम कोतवाल. किल्ले रायगडावर एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला आहे. लेखक गौतम कोतवाल यांनी तब्बल 50 पुस्तके आणि 1500 उद्योजकांच्या यशोगाथा घेऊन किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केल्या. या पुस्तकांच्या माध्यमातून युवकांना उद्योजकतेची प्रेरणा देण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश देण्यात आला. विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांच्या कथा तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. किल्ले रायगड या पवित्र भूमीतून युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि स्वतःचा मार्ग निर्माण करावा असा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरं तर मी ग्रामीण भागातील आणि एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी किंवा व्यक्ती आहे आणि ज्यावेळेस मला करिअर चॉईस करायचं होतं, मग नोकरी असेल किंवा शिक्षणाची साईड असेल, ती सिलेक्ट करताना मला प्रचंड त्रास झाला. आणि हा त्रास वेगवेगळ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या किंवा गरिबांच्या मुलांना होऊ नये, तर आपण अशा पद्धतीचा जो काही डाटा आहे की ज्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा नोकरीचं म्हणजे प्रशासकीय सेवेचं असतील किंवा उद्योगाच्या यशोगाथा असतील, या सगळ्या एकत्र करून जर आपण नवीन पिढीला देऊ शकलो, तर मला असं वाटतं त्यांच्यापुढे उद्योग निवडताना किंवा शैक्षणिक संधी निवडताना कुठल्याही समस्या येणार नाही. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मी 1,500 उद्योजकांच्या यशोगाथा या 50 पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणि तरुणांपुढे ठेवलेल्या आहेत. आणि त्यातूनच माझा उद्देश असा आहे की या यशोगाथा लोकांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी वाचाव्यात आणि त्यातून त्यांचं करिअर असेल, नोकरीच्या संधी असतील किंवा व्यवसायाच्या संधी असतील, या त्याच्यापासून मिळवाव्या, ही माझी त्यामागची संकल्पना आहे. आज रायगड नक्की कोणत्या कार्यक्रमासाठी आपण आलाय आणि काय कार्यक्रम आहे? आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमचे मित्र गौतमजी कोतवाल यांनी वेगवेगळ्या विषयावर 50 पुस्तकं लिहिले आणि त्याचा अर्पण सोहळा छत्रपतींच्या चरणी करण्याचं त्यांनी आयोजन केलं. आणि त्या ठिकाणी मला खरंच अभिमान वाटला की एखादा सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा एवढं मोठं काम करतो, आज 50 पुस्तकं लिहिलीत त्यांनी, पुढे 100 इकडे त्यांची वाटचाल व्हावी आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. मी भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते.